स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल राज्यभरात लागलेली आहे। सुरुवातीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर नगर परिषद निवडणुका होतील असे अंदाज सर्वच पक्षांकडून बांधले जात आहेत। मागील 4 वर्षे या सर्व जागा रिक्त होत्या, त्यावर प्रशासक राज होते। त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेवर जाण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली आहे। 1965 साली राज्यात स्थानिक पंचायत राज अस्तित्वात आलं आणि ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपंचायतीपासून ते नगर परिषदा अस्तित्वात आल्या। या संस्थेवर जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड पाहायला मिळते, पण बीड जिल्हा परिषदेच्या गेल्या 63 वर्षाच्या काळात तब्बल 33 अध्यक्ष झाले। आजच्या सारखीच प्रशासक राजची पद्धती त्या मधल्या काळात देखील काही वर्ष आली होती। चला तर मग समजून घेऊ बीड जिल्हा परिषदेत त्या वर्षी कोण कोण सत्तेत आलं, त्यातील कोण कोण अध्यक्ष सध्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सुरुवातीलाच आम्हाला सांगायचंय की 1962 साली जेव्हा बीड जिल्हा परिषद अस्तित्वात आली त्यावेळी त्याला लोकल बॉडी असं नाव होतं। तर या पहिल्या लोकल बॉडीचे अध्यक्ष म्हणून सुंदरराव सोळंके यांची निवड करण्यात आली होती। सुंदरराव सोळंके हे 1 एप्रिल 1962 ते 5 मार्च 1967 या कालावधीत अध्यक्ष राहिलेत। पुढे विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सोळंके 1967 साली केज मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। पुढच्याच निवडणुकीत केज राखीव झाले तेव्हा सुंदरराव सोळंके यांना 1972 साली गेवराई मतदारसंघातून बिनविरोध आमदार म्हणून निवडून देण्यात आलं। त्यानंतर 1978 साली ते पुन्हा माजलगाव मधून आमदार म्हणून निवडून आले। यावेळी राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात पुलोदचं सरकार होतं, तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद देखील देण्यात आलं। जिल्हा परिषदेचे दुसरे अध्यक्ष म्हणून आसराजी जगताप यांचं नाव पुढे येतं। 6 एप्रिल 1967 ते 23 एप्रिल 1967 पर्यंत प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं। पुढे आसराजी जगताप हे 24 एप्रिल 1967 ते 19 ऑगस्ट 1967 पर्यंत कार्यरत राहिले। त्यानंतर किसनराव जगताप यांच्याकडे प्रभारी म्हणून चार्ज आला। त्यानंतर 30 ऑक्टोबर 1967 ते 13 जून 71 पर्यंत गेवराईचे सयाजीराव पंडित हे या पदावर विराजमान राहिले। ते या पदावर विराजमान होणारे तिसरे व्यक्ती ठरले। सयाजीराव पंडित हे 1962 साली गेवराईमधून आमदार राहिले होते। आजही गेवराईत पंडित कुटुंबाचंच राजकारण आहे। जिल्हा परिषदेचे चौथे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पंडित यांना मान मिळाला। त्यांनी 14 जून 1971 ते 28 फेब्रुवारी 1972 या कालावधीत काम पाहिलं। शिवाजीराव पंडित यांनी पुढे 1978, 85 आणि 1990च्या निवडणुकीत गेवराई विधानसभेत निवडून येण्याचा बहुमान पटकावला। बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसण्याचा 5वा मान किसनराव गोपीनाथराव सोळंके यांना मिळाला। ते 20 फेब्रुवारी 1978 ते 8 जून 1978 पर्यंत प्रभारी म्हणून राहिले होते। GN कराड यांनी 6वे व्यक्ती म्हणून या अध्यक्षपदावर बसण्याचा मान पटकावला। ते 9 जून 78 ते 12 सप्टेंबर 1978 पर्यंत या पदावर होते। पुन्हा एकदा किसनराव सोळंके आणि DS देशमुख या पदावर प्रभारी म्हणून आले। या दोघांनी 19 जून 1979 पर्यंत पदभार सांभाळला। यानंतर 9वे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून डॉक्टर सोनाजीराव गंगाराम रांजवन यांनी बहुमान मिळवला। सोनाजीराव रांजवन हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे मेहुणे होत। सोनाजीराव रांजवन हे 20 जून 1979 ते 5 डिसेंबर 1982 या काळात अध्यक्षपदी होते। त्यानंतर KT हिंगे, DS देशमुख, TD पाटील 6 डिसेंबर 1982 ते 18 जानेवारी 1984 पर्यंत त्यांनीच प्रशासक म्हणून काम पाहिले। त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सोनाजीराव रांजवन यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली। त्यांना 19 जानेवारी 1984 ते 21 मार्च 1984 या काळात अध्यक्ष म्हणून संधी मिळाली। 1990-91 साली सोनाजीराव रांजवन यांनी माजलगाव सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली। स्थापनेपासून हा कारखाना आमदार प्रकाश सोळंके पाहतात। त्यांच्यानंतर पुन्हा LN देशमुख प्रभारी म्हणून आले। त्यानंतर NK ढाकणे यांना अध्यक्षपदाची संधी चालून आली। त्यांनी 26 मार्च 1984 ते 13 जून 1984 आणि नंतर 6 ऑगस्ट 1984 ते 30 जून 1990 पर्यंत या पदावर काम केलं। त्यानंतर मधले काही महिने LV साबळे प्रशासक म्हणून आले। त्यानंतर 31 मार्च 1992 साली BR लोमटे हे अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर विराजमान झाले। त्यांनी 30 नोव्हेंबर 1995 पर्यंत या पदावर काम केलं। त्यानंतर VB मुंडे, विद्या पवार यांनी 16 ऑगस्ट 1996 पर्यंत प्रभारी म्हणून काम केलं। बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर निवडून आलेल्या सदस्यांमधून पहिल्यांदाच एका महिलेला संधी दिली गेली। श्रीमती उषाताई दराडे असं त्यांचं नाव। दराडे यांना पुढे शरद पवारांनी विधान परिषदेवर देखील संधी दिली। आजही त्या शरद पवारांच्या पक्षात कार्यरत आहेत। त्यांनी 17 ऑगस्ट 1996 ते 20 मार्च 1997 पर्यंत या पदावर काम केलं। त्याच्यानंतर GL मुंडे या महिलेला संधी मिळाली। त्यांनी 20 मार्च 1999 पर्यंत या पदावर काम केलं। 1999 ते 2002 या काळात देवेंद्र शेटे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले। 2002 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांना या पदावर संधी दिली गेली। त्यांनी 2005 पर्यंत या पदावर काम केलं।
2005 मध्ये शिवाजी राऊत, 2007 मध्ये मीराताई गांधले, 2009 मध्ये शोभा पिंगळे, 2012 मध्ये सय्यद अब्दुल्ला, 2014 मध्ये विजयसिंह पंडित अध्यक्ष झाले. यातील विजयसिंह पंडित हे गेवराई विधानसभेतून 2024 साली अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडून गेलेले आहेत. 2017 साली सविता गोल्हार तर 2020 साली शिवकन्या शिरसाट या शेवटच्या अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर विराजमान झाल्या. त्यांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला. आता मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. यावेळी हे पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालंय. त्यामुळे या पदावर कोण बसतं हे पाहावं लागेल. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुमच्याकडेही जिल्हा परिषदेचा काही किस्सा असेल तर तो देखील लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.